प्रश्न क्रमांक 1 प्रश्न उत्तराच्या तासात कुठचंही डिस्टर्बन्स चालणार नाही। प्रश्न उत्तराचा तास झाल्यानंतर आपण बघू। बसा। चला प्रश्न क्रमांक 1। अध्यक्ष महाराज माझाच प्रश्न क्रमांक आपण बोलणार। माझाच प्रश्न क्रमांक 1 आहे अध्यक्ष महाराज। तुम्ही काय मला काही कळत नाही। सरकार माझी विनंती अशी आहे, प्रश्न क्रमांक 1 आणि 2 अगदी सारखा आहे, त्यामुळे ते दोन जर क्लब करता आले तर दोन्हीचे एकत्रित उत्तर देता येतील। आपण बघून घ्या। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 1 आणि 2 एकत्र आपण घेऊ। आमच्यावर अन्याय करायला निघालात अध्यक्ष महाराज। प्रश्नावली माझंच नाव पहिलं असताना आता गोंधळ सत्ता पक्षाला घालायचं आहे असेल आणि पण मी प्रश्न पुकारायच्या आधी तुम्ही उभा राहिलात तर कसं चालणार? अध्यक्ष महाराज याला समजा। अध्यक्ष महाराज मुख्यमंत्री महोदय नोंद घ्या तुम्ही। नको ते मित्र माझा मित्र आहे त्याला नको करू काय। हा अर्थमंत्री आहेत ते आता। अध्यक्ष महाराज प्रश्न क्रमांक 4972। अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे 1 आणि 2 एकत्र घेतोय आपण उत्तर। 2 कोण मांडतो? मांडा 2 पण मांडा तुम्ही। प्रश्न क्रमांक 2। ठीक आहे। आपण आता ठरवलं 1 2 3 पण बोलू शकतो। चला अध्यक्ष महाराज औष्णिक विद्युत केंद्रातल्या राखेचं हा जो विषय आहे अध्यक्ष महाराज हा भयानक आहे। नुसता एका आपल्या औष्णिक भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रातलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी या पद्धतीचे औष्णिक केंद्र आहेत त्या ठिकाणी या राखेचा मोठ्या प्रमाणात परिणाम शेतीवर आणि मानवी जीवनावर होताना आपण पाहतो आहे। अध्यक्ष महाराज अलीकडच्या काळामध्ये आपण राखेपासून विटा बनवायला निघालो, सिमेंटमध्ये वापरायला निघालो, पण तरी सुद्धा या राखेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे अनेक आपण पाहतोय की स्थानिकांनी अनेकदा शासनाला तक्रारी केल्यात, तिथल्या प्रशासकीय व्यवस्थेला तक्रारी केल्यात, पण ज्या पद्धतीचं याच्यामध्ये जसं आपण रेती माफिया तयार झालेत तशासारखं आता राखेचे पण माफिया तयार झालेत आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थानिकांना शेतीचं नुकसान आणि जीविताला हानी या पद्धतीची जी परिस्थिती आहे त्यासाठी तुम्ही जे उत्तरात सांगितलेलं आहे की आम्ही जो शेवटचा प्रश्न विचारलेला होता की असल्यास उक्त प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर विरुद्ध कोणती कारवाई केली व करण्यात येत आहे, नसल्यास विलंबाची कारणे काय। आपण सांगितलं की याला प्रश्नच उद्भवत नाही कारवाई करायचा। खरं तर हे सगळं रॅकेट आणि मानवी जीवनाला झालेला धोका आणि शेतीला झालेला धोका यावर सरकारने सविस्तर उत्तर द्यावं हे माझा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय